गावात त्या दिवशी सकाळ अगदी नेहमीसारखी सुरू झाली होती. लोक आपापल्या कामाला निघाले होते. घराघरात चहा उकळत होता आणि एका छोट्या घराच्या अंगणात 7 वर्षाची एक चिमुकली मुलगी खेळत होती. तिचं नाव होतं गौरी. हातात छोटी बाहुली, चेहऱ्यावर निरागस हसू. आई स्वयंपाकघरात काम करत होती आणि वडील बाहेर जाण्याची तयारी करत होते. पण काही क्षणात सगळं बदललं. खेळता खेळता गौरी अचानक अंगणातून धावत रस्त्याकडे गेली. समोरून वेगाने एक मोठी ट्रक येत होती. आवाज इतका जोरात होता की आजूबाजूचे लोक घाबरून ओरडले, "गौरी, थांब!" आईने मागे वळून पाहिलं आणि तिच्या हातातून भांडे खाली पडलं. त्या एका क्षणी सगळ्यांचा श्वास रोखला गेला, कारण ट्रक अगदी काही फुटांवर आली होती. आई धावत सुटली, पण अंतर खूप होतं. लोकांनी डोळे मिटले, कारण पुढे काय होणार याची भीती सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पण जे पुढच्या क्षणी घडलं ते पाहून संपूर्ण परिसर स्तब्ध झालं. गौरी जिथे उभी होती तिथून ती अचानक बाजूला सरकली. जणू कोणीतरी तिला जोरात ओढून घेतलं होतं. ट्रक तिच्या अगदी समोरून निघून गेली, पण मुलगी सुरक्षित होती. आई धावत जाऊन तिला मिठी मारून रडू लागली, "बाळा, तुला कोणी बाजूला केलं?" गौरी अजूनही थरथरत होती. तिने घाबरलेल्या आवाजात सांगितलं, "आई, पांढरे कपडे घातलेले एक आजोबा आले. त्यांनी माझा हात पकडला आणि मला इथे उभं केलं." आईने आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. लोकही इकडे तिकडे पाहू लागले, कारण त्या क्षणी रस्त्यावर कोणीही नव्हतं. आईच्या अंगावर शहारे आले. घरात परतल्यावर तिने देवघरासमोर बसून डोळ्यात पाणी आणलं, कारण देवघरात ठेवलेल्या फोटोंमध्ये ज्या चेहऱ्याकडे ती रोज पाहायची तोच चेहरा गौरीने सांगितलेला आजोबांसारखा होता. वडील शांत बसले होते. त्यांनाही शब्द सापडत नव्हते. त्या रात्री गौरी झोपली, पण आईला झोप आली नाही. ती सतत एकच विचार करत होती, जर त्या क्षणी ती अदृश्य कृपा नसती, जर आज तिचं आयुष्य रिकामं झालं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण कुटुंब अक्कलकोटला निघालं. मनात एकच भावना, कृतज्ञता. मंदिरात पोचल्यावर गौरीने स्वामींच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि अचानक हसली. आईने विचारलं, "काय झालं?" गौरी म्हणाली, "आई, हेच ते आजोबा, काल मला वाचवणारे." आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण आता तिच्या मनात शंका उरली नव्हती. त्या दिवसानंतर घरात एक गोष्ट बदलली. पूर्वी पूजा सवयीने व्हायची, आता ती श्रद्धेने होऊ लागली. गौरी मोठी होत गेली, पण त्या दिवसाची आठवण कधीच विसरली नाही. ती जेव्हा जेव्हा अडचणीत पडायची तेव्हा एकच वाक्य म्हणायची, "स्वामी, तुम्ही त्या दिवशी माझा हात धरला होता, आजही धरा." आणि आश्चर्य म्हणजे प्रत्येक वेळी मार्ग निघायचा. कधी शाळेतील संकट, कधी आजार, कधी घरातील अडचणीत. मग प्रत्येक वेळी कुठून तरी मदत मिळायची, कारण कृपा एकदा अनुभवली की श्रद्धा आयुष्यभर साथ देते. चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात होत नाही, कधी ते एका सेकंदात होतात आणि पूर्ण आयुष्य बदलून टाकतात. आजही अनेकांना वाटतं हे खरंच असू शकतं का? पण ज्यांच्या आयुष्यात असा क्षण घडतो त्यांना उत्तर शोधावं लागत नाही. त्यांना फक्त जाणवतं, कुठेतरी अदृश्य हात आपल्याला धरून आहे. आणि म्हणूनच संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा सोडू नये, कारण मदत कधी कुठून कोणत्या रूपात येईल हे आपण ठरवत नाही. जर आपल्यालाही स्वामी समर्थ यांच्या कृपेचा कधी अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा. अशा चमत्कारिक आणि श्रद्धा वाढवणाऱ्या कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कदाचित आपल्या एका शेअरमुळे कोणाचा विश्वास पुन्हा जागा होईल. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.